हे एवढं सगळं झालं आणि तुम्हाला मला साधा एक फोन करून सांगता नाही आलं। तुम्ही काय मुहूर्त बघत होतात मला फोन करायला? नाही सत्यजित, आम्ही विचार केला तुझी ट्रीटमेंट चालू आहे। ट्रीटमेंट सुरू होती माझी, माझं श्राद्ध नव्हतं घातलं तिकडे। अहो हे काय बोलताय तुम्ही? प्रिया, निदान तू हा असा मूर्खपणा करशील असं मला कधीच वाटलं नव्हतं। सत्यजित प्लीज शांत हो। हे बघ, शांत हो। हं? शांत राहू। तिकडे तो दादा होळकर माझ्या अब्रूचे धिंडवडे काढतोय, माझ्या कंपनीची वाट लावतो आणि मी शांत राहू? अहो यातून सुद्धा काहीतरी मार्ग निघेल ना। ए, तू मध्ये बोलायचं नाही, गप्प बस। सत्यजित, I'm sorry। मी मान्य करते माझी चूक झाली। मी तुला कळवायला हवं होतं, पण मी नाही कळवलं, कारण तुझं बरं होणं मला जास्त महत्त्वाचं वाटलं। I'm sorry, मी चुकले। हे बघ, हे रडारडीचं प्रदर्शन नकोय मला। दादा होळकर हरामखोर प्रेस कॉन्फरन्स घेऊन माझ्या अब्रूचे धिंडवडे काढतो, लोकांना पेपर्स दाखव। नाही, मला तर मुळात हे कळत नाहीये की ते पेपर्स त्या दादा होळकर पर्यंत गेले कसे। त्या पेपर्स बद्दल फक्त दोन माणसांना माहिती होतं, एक मी आणि दुसरा विहंग।